सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 16 मार्च 2025 पावर्ड बाय राजवर कॉमन सर्व्हिस सेंटर। सर्व प्रकारचे फॉर्म भरण्याचे दाखले मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। गायरान जमिनी सौर ऊर्जेसाठी खासगी विकासकाला देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार नाही, आमदार शशिकांत शिंदे। राज्य सरकारने छोट्या वाड्या वस्त्या यासह अनेक गावातील गायरान जमीन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। ग्रामस्थांनी शेतकऱ्यांना विचारात न घेता हा निर्णय झाला असून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील जिल्हाधिकारी थेट खासगी विकासाला सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागा देऊ शकत नाहीत, हे पूर्णपणे चुकीचे आहे। याविषयी ग्रामस्थांसह शेतकऱ्यांच्या पाठीशी कायमपणे उभा राहणार असून त्यांच्या लढ्याला आपला पाठिंबा आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली। प्राथमिक शाळांची वीज कनेक्शन तात्काळ जोडण्याचे सातारा सीईओंचे ग्रामपंचायतींना आदेश। जिल्हा परिषदेच्या शाळांची थकीत वीज बिले नेमकी कुणी भरायची यासाठी मार्च एंड मुदत असतानाही दस्तूरखुद्द पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याच पाटण तालुक्यात महावितरणने प्राथमिक शाळांची वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली होती। सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यास्मिन नागरंज यांनी याची तातडीने दखल घेत ग्रामपंचायतींना ग्रामनिधीतून प्राथमिक शाळांची विद्युत बिले भरण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत। त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना आता दिलासा मिळाला आहे। 15 मार्च पासून दुधात दरवाढ, गाईचे दूध 54 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये लिटर। राज्यात दुधाच्या खरेदी दरात अलीकडे सातत्याने वाढ झालेली आहे, त्यामुळे गाई आणि म्हैस दूध दरात प्रति लिटरला 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। उन्हामुळे दूध संकलनात घट झाली आहे। आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे, त्यामुळे दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे। नवीन दरवाढ 15 मार्च पासून लागू करण्यात आली आहे। यानुसार गाईच्या दुधाची विक्री 52 रुपयावरून 54 रुपये तर म्हशीच्या दुधाची विक्री 72 वरून 74 रुपये होणार आहे। संगम माहुली देवस्थान ट्रस्टच्या हद्दीत फोटोशूटला बंदी। साताऱ्यातील संगम माहुलीवर फोटोशूटसाठी बंदी घालण्याचा निर्णय विश्वेश्वर देवस्थान ट्रस्ट संगम माहुली चीफ ट्रस्टी श्रीमंत गायत्री पंतप्रतिनिधी यांनी घेतला आहे। याबाबत संगम माहुली येथे ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले असून तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। कचऱ्याच्या नावाखाली झाड पेटवण्याचा प्रयत्न, पवई नाक्याजवळ प्रकार। अंगणात झाडाचा पाला पडून कचरा होतो आणि तो झाडायला नगरपालिकेचे कर्मचारी येत नाहीत, असा राग मनात धरून पवई नाक्यावर एका महाभागाने कचऱ्याच्या माध्यमातून झाड पेटवण्याचा प्रयत्न केला। तसा कबुली जाऊ दिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। रस्त्याकडेच्या झाडांना आग लावून त्याचे उच्चाटन करणाऱ्या महाभागावर नगरपालिका फौजदारी गुन्हा दाखल करणार का? नेहमीप्रमाणे राजकीय हस्तक्षेप पुढे नांगी टाकणार, हे लवकरच स्पष्ट होईल। मेढा तालुक्यात डोंगराला लावलेल्या वनव्यात 2 आराम बस खाक। जावळी तालुक्यात वनवे लावण्याचे सत्र सुरू असून शुक्रवारी दुपारी मेढा मोहोट पुलाजवळ मोहोट व पिंपरी गावच्या हद्दीतील डोंगराला लागलेल्या वनव्याने परिसरात उभ्या असलेल्या 2 आराम बस अक्षरशः जळून राख झाल्या, त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे। पाटण तालुक्यात वनव्याने पेटलेली आंब्याची बाग विझविताना शेतकऱ्याचा मृत्यू। अमरुळकरवाडी भोसगाव तालुका पाटण येथे डोंगराला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे। तुकाराम सीताराम सावंत वय 64 राहणार अमरुळकरवाडी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी पड्यालचे पट्टे नावाच्या शिवारात ते गेलेले असताना त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। यामध्ये 100 ते 150 झाडांची आंब्याची बाग देखील जळून खाक झाली आहे। पाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कारभाराबाबत नागरिकांचा संताप, सुधारणा न झाल्यास टाळे ठोकण्याचा दिला इशारा। वारंवार मागणी करून ही कारभारात सुधारणा न केल्याने बँक ऑफ महाराष्ट्राच्या डेबेवडी शाखेला टाळे ठोकू असा इशारा ग्राहकांनी दिला आहे। मागील वर्षभरापासून सातत्याने होणारे दिरंगाई व गचाळ कारभाराचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे, त्यामुळेच आक्रमक भूमिका घेत ग्राहकांनी याबाबत शाखा प्रशासनाला निवेदन दिले आहे। आठवडाभरात कारभारात सुधारणा झाली नाही तर शाखेला टाळे ठोकले जातील असा निर्वहनाचा इशारा ग्राहकांनी निवेदनाद्वारे दिला आहे। दहिवडी 3 दुकाने जळून खाक, तब्बल 10 लाखांचे नुकसान। दहिवडी बसस्थानका शेजारील एका दुकानाला मध्यरात्री आग लागली। या आगीची धग लागून आणखी 2 दुकाने जळून खाक झाली। या अग्नितांडवात 3 दुकानातील सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। यावेळी आगीचे मोठे मोठे व्यवहार उठवत होते। म्हसवड पालिकेच्या अग्निबंबाच्या साहाय्याने पहाटे 4 वाजता ही आग आटोक्यात आणण्यात आली। आगीचे नेमके कारण समजू शकले नाही। भुईंज येथे पोलीस असल्याचे भासून ज्येष्ठाचे 7.5 तोळ्याचे दागिने लंपास। पुणे सातारा महामार्गावर भुईंज येथील एका शाळेजवळ 3 बामट्यांनी पोलीस असल्याचे भासून एका ज्येष्ठ व्यापाऱ्याचे सुमारे 7.5 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत। बाजारपेठेतील ज्येष्ठ व्यापारी मंगळवारी सायंकाळी भुईंजकडे येताना कृष्णा नदीच्या पुलानजीक अज्ञात तिघांनी दुचाकीवरून येऊन आम्ही पोलीस आहोत, पुलाच्या पलीकडे चल असे सांगितले व पुलाच्या पलीकडे एका शाळेजवळ त्यातील एकाने वृद्ध व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर रुमाल फिरवला। त्याचवेळी त्यांच्या गळ्यातील 5.5 तोळ्याचे लॉकेट व हातातील 2 तोळ्याच्या अंगठ्या रुमालात बांधण्याचा बहाणा करीत वृद्धाला रुमाल खाली पडून तो उचलून घेईपर्यंत चोरट्यांनी त्यातील दागिने घेऊन पलायन केले। एअरटेल गॅलरीनंतर आता साताऱ्यातील पाटणमध्ये मराठीला नकार। बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मराठी बोलणाऱ्या वृद्धांसोबत गैरवर्तन। संपूर्ण रिपोर्टची लिंक कमेंटमध्ये। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।